कपिलधारवाडीतील अतिवृष्टी, नागरिक स्थलांतरित। बीड तालुक्यातील डोंगरदरीत वसलेल्या कपिलधारवाडी गावात 1 किलोमीटरपर्यंत मोठ्या भेगा पडल्या। रस्ते खचले असून अनेक घरं आणि जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामाला तडे आले आहेत। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे। अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली। ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी मागणी केली असून प्रशासन त्यासाठी प्रयत्न करत आहे, असे जिल्हाधिकारी हरीश यांनी सांगितले। काय सांगाल सर, तुम्ही संपूर्ण गावाची पाहणी केली, अनेक ठिकाणी तडे गेल्याचं पाहिल्यानंतर नेमकी काय सध्याची परिस्थिती आहे? काल रात्री इथे तडे गेल्याचं निदर्शनास आलेलं होतं। त्याच्यामुळे GSD असतील, आमची महसूल यंत्रणा असतील, सर्वांनी इथून पाहणी केली आणि जे धोकादायक आहेत असे जे कुटुंब आहेत, जवळपास 25-30 कुटुंब आणि जवळपास 70-80 लोकांना आपण स्थलांतरित केलेलं आहे। ते फारच धोकादायक आहे, त्यांना तर कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यास सांगितले आहे। त्याचबरोबर आपली ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील आणि जेवढे नागरिक असतील त्यांच्याशी चर्चा सुद्धा झालेली आहे। आपली ह्याच पठाराच्या वर जवळपास 60-70 एकर गायरान जमीन आहे, त्यांची मागणी आहे की तिथे स्थलांतरित करावं। त्या अनुषंगाने सुद्धा माननीय जिल्हाधिकारी सोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्यासाठी गाव आराखडा तयार करून, प्लॉट लेआउट करून, TLR मार्फत मोजणी करून कशा प्रकारे आपल्याला पुनर्वसन करता येईल आणि यांची कायमस्वरूपी आपल्याला जे निसर्गाचं काहीतरी होऊ शकतं या अनुषंगाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत।